नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना जबर धक्का दिलेला आहे. एकनाथ शिंदेंना जे वाटत होतं की विधान परिषदेच्या जागांचा प्रश्न हा दिल्ली दरबारी सुटावा, हा अमित शहांच्या उपस्थितीमध्ये सुटावा, तसं काही घडलेलं नाही. उलट पक्षी अमित शहांनी विधान परिषदेच्या जागांचा निर्णय किंवा महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांचे जे काही निर्णय आहेत हे सगळे तुम्ही मुंबईतच सोडवा. देवेंद्र फडणवीस हेच हे प्रश्न सोडवतील असं सांगून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला सुद्धा, राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांना, पण त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंसाठी हा जबर धक्का मानला जातोय. यानंतर माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली आणि देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अवघड पेपर जो आहे तो आता सुटला आहे, सोपा पेपर बाकी आहे, आता फक्त टिकमार्क करायचं आहे. या सगळ्याचा अर्थ काय आहे तोच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, हे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये माळ पडणार, अगदी इथपासून एक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे किंवा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एका छोट्या प्रसंगातनं संघर्षाला सुरुवात झाली. अगदी पहिल्याच दिवशी म्हणजे की उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हायला एकनाथ शिंदे तयार नव्हते. एकनाथ शिंदे म्हणत होते की तुम्ही मला खाती कोणतीही द्या पण मी उपमुख्यमंत्री होणार नाही, कारण त्याआधी ते मुख्यमंत्री राहिलेत आणि त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री होणं हे फार काही प्रशस्त वाटेना. पण शेवटी वरनं म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदींकडनं त्यांना सांगण्यात आलं. मग एक 2-3 दिवसाच्या सगळ्या नाट्यानंतर अखेर मग त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारली आणि मग हे सरकार सगळं सुरू झालं. पण त्यानंतर मग पालकमंत्री पदाचा प्रश्न असू देत, नगरविकास खात्यातल्या निधी वाटपाचा प्रश्न असू देत किंवा शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप यांच्या आमदारांच्या निधीचा वाटपाचा प्रश्न असू देत, ह्या सगळ्या प्रश्नांवरनं मग आता ते अगदी थेट महापालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका यांमध्ये युती करायची नाही करायची यावरनं देखील संघर्ष. काही ठिकाणी युती केली, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. हे सगळं राजकारण गेल्या 2.5 वर्षातलं आपण बघत आलोय आणि या छोट्या वाटणाऱ्या सगळ्या प्रसंगांमधनं भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातली जी एक बॉन्डिंग होतं, एक मैत्री होती, एक ज्याला आपण म्हणतो युतीचं जे एक वातावरण होतं ते हळूहळू दुरावायला लागलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तर दिवसागणिक एक दरी वाढत जाताना आपण बघतो ती आजपर्यंत बघतो आणि आता तर थेट तो मुद्दा येऊन पोचला, ते म्हणजे विधान परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदांच्या ज्या काही आता निवडणुका होत आहेत. या एकूण 17 जागांसाठी या निवडणुका होत आहेत. या 17 जागा कोणत्या या मी सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. पण या 17 जागा कुणाला किती मिळणार? जर आपण तशा अर्थाने बघायला गेलं तर 7 भाजपच्या वाट्याला यायला पाहिजेत, 5 शिवसेनेच्या वाट्याला यायला पाहिजेत, 3 जागा या राष्ट्रवादीच्या यायला पाहिजेत. परंतु तसं जर आपण गणित बघितलं तर भाजप 12 जागांवर अडून होतं, एकनाथ शिंदेंची शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी किमान 3 जागा तरी मिळाल्या पाहिजेत या जागांवर अडून होतं. अनेक खलबतं झाली, अगदी दिल्लीला जाण्यापूर्वीपर्यंत बैठका झाल्या. एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये ठरला. तो फॉर्म्युला 11-4-2 असा ठरला. 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी. हा फॉर्म्युलावर म्हणजे एकमत झालं नाही. शेवटी तो दिल्ली दरबारीच मांडायचा हे एकनाथ शिंदेंच्या डोक्यामध्ये होतं.
यासाठी त्यांनी दोनदा दिल्लीला ते गेले अमित शहांची भेट घेण्यासाठी, पण 2 वेळेला अमित शहा दिल्लीत असून सुद्धा एकनाथ शिंदेंना भेटले नाही. एक लक्षात घ्या, अमित शहा काही रिकामे बसलेले नाही आहेत की आले आले एकनाथ शिंदे आणि आता त्यांना भेटूयात आपण, असं आपण निश्चितच म्हणत नाही आहोत किंवा तसं म्हणण्याचं कारणही नाही आहे. पण या आधीचं चित्र जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा अमित शहांना भेटण्याची इच्छा जरी त्यांनी व्यक्त केली तरी अमित शहांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं एकनाथ शिंदेंना वेळ दिलेली आहे. पण आता या 2 दिल्ली वाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेंना अमित शहा दिल्लीत असून सुद्धा भेटले नाहीत. आता काही लोक त्याला असं म्हणतात की आत्ताच पश्चिम बंगालची निवडणूक झाली, तिथं जो विजय प्राप्त झाला त्या सगळ्या याच्यामध्ये ते आहेत. पण एक लक्षात घ्या, आता ते सगळं झालंय. अमित शहा व्यस्त असतात, अमित शहा व्यस्त आहेत, सेकंद हा त्यांच्यासाठी खूप मोलाचा असतो, अगदी खरं आहे. पण भेट तर दिली नाही. आणि मग त्यानंतर एका माजी मंत्र्यांनी मध्यस्थी करून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट व्हावी यासाठी प्रयत्न केले. मग अखेर अमित शहांनी एकनाथ शिंदेंना बोलावणं पाठवलं. मग रविवारी अत्यंत गुप्तपणे एकनाथ शिंदे दिल्लीत पोचले. याचा सुगावा कोणालाही त्या दिवशी लागला नाही. त्यांच्याबरोबर एक माजी मंत्री होते, ते सुद्धा कोण होते शेवटपर्यंत कळलं नाही. पण अखेर अमित शहांबरोबर बैठक झाली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे एवढंच म्हणाले की विधान परिषदेच्या जागांचा जो प्रश्न आहे तो तुमच्या समोर सुटला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. हे सगळं अमित शहांनी ऐकून घेतलं. एकनाथ शिंदे परत आले. जी त्याच्यानंतर बैठक झाली महाराष्ट्रामध्ये, त्यातनं काही तोडगा निघाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे हे सगळे कालपासून दिल्लीमध्ये गेलेत. ते आज दिल्लीमध्ये आहेत, आज ते परत येतील. आता सुनेत्रा पवारांची यातली जी भूमिका आहे ती 2 याच्यानी आहे. हा प्रश्न अमित शहांनीच सोडवला पाहिजे असं काही सुनेत्रा पवारांचं हट्ट नाहीये किंवा फार म्हणणं नाहीये. तिकडे सुटला तर ठीकच आहे, नाहीतर राज्यातही तो सुटू शकतो. पण त्यांच्या 2च मागण्या आहेत. एक तर आम्हाला 3 जागा मिळाव्यात आणि दुसरं एक अर्थ खात्याचा जो काही एक राष्ट्रवादीचा मुद्दा जो अजून अडून राहिलेला आहे त्या बाबतीमध्ये सुनेत्रा पवार या नाराजही आहेत. अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे यावं अशी एक त्यांची मागणी आहे. पण एकनाथ शिंदेंना असं वाटत होतं की आता दिल्ली दरबारी सुटेल आणि मग दिल्ली दरबारी अमित शहांच्या समोर आपण हे त्यांना कन्व्हिन्स करू शकू की आम्हाला 6 जागा कशा पाहिजेत. एकनाथ शिंदेंना हेही कळतं की जेव्हा आपण 6ची मागणी करतोय तेव्हा 5 जागांवर ही तडजोड होऊ शकते. पण तसं काही घडलं नाही. या वेळेला अमित शहांनी त्यांच्या भेटी झाल्या या तिघांच्या बरोबर आणि मग त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर अमित शहांची एक स्वतंत्र बैठक झाली. आणि या बैठकीनंतर अमित शहांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे सांगितलं की तुमचे विधान परिषदेचे जे काही जागेचे प्रश्न आहेत हे देवेंद्र फडणवीसच याच्यामधली फायनल अथॉरिटी असेल. हे प्रश्न महाराष्ट्रातच सुटतील आणि मग त्याचप्रमाणे बाकी देखील जे महाराष्ट्रातले इतर प्रश्न आहेत ते देखील महाराष्ट्रामध्ये तुम्ही सोडवा, असं म्हणून या प्रश्नावर अमित शहांनी पूर्णतः हे सगळे अधिकार या बाबतीतले देवेंद्र फडणवीसांकडे देऊन टाकले. इथेच एकनाथ शिंदेंना प्रचंड मोठा धक्का बसला. तो का बसलाय ते मी सांगेन. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं जे वक्तव्य जे मी तुम्हाला आत्ताच ऐकवलं ते असं म्हणाले की कठीण पेपर जो आहे तो सुटलाय, सोपा पेपर आता फक्त बाकी आहे, आता टिकमार्क करायचा आहे. ह्या वाक्याचा अर्थ काय? कठीण पेपर सुटला म्हणजे काय? कुठला कठीण पेपर? कठीण पेपर म्हणजे देवेंद्र फडणवीसांना कायम असं वाटतं की एकनाथ शिंदे राज्यातले प्रश्न घेऊन दिल्ली दरबारी जातात, ते प्रश्न तिथे सोडवले जावेत हे ते मागणी करतात किंवा अशा पद्धतीचा त्यांचा हट्ट असतो. आणि त्याचप्रमाणे जे प्रश्न विधान परिषदेच्या जागांचे जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्रात सुटले असते, सोडवले गेले असते, त्यासाठीचे चर्चा संवाद सगळं घडलं असतं. एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारीच हा प्रश्न सोडवावा या पाठी लागले आणि अखेर मग जे त्यांना वाटत होतं की अमित शहा या बाबतीमध्ये प्रश्न सोडवतील त्याच अमित शहांनी सांगून टाकलं की देवेंद्र फडणवीस यांना याचे सर्व अधिकार आहेत. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की कठीण पेपर जो होता तो सुटलाय, आता सोपा पेपर बाकी आहे. सोपा पेपर म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रात या, पुन्हा एकदा आपण बसूयात, चर्चा करूयात, संवाद करूयात आणि मग कोणत्या कोणाला जागा
यावर एक टिकमार्क करूयात, अशा पद्धतीचा एक सांकेतिक प्रतिक्रिया ही देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. आता एकनाथ शिंदेंना धक्का बसला म्हणजे काय, एक लक्षात घ्या. तुम्ही संजय राऊतांचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य ते कायम बोलतात की ही एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही आहे, ही अमित शहांची पार्टी आहे. अमित शहा या पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा अमित शहा या पक्षाचे सर्वस्व आहेत. आणि एका अर्थी ते असं का म्हणतात, तर आज एकनाथ शिंदेंना आपल्या शिवसेनेच्या बाबतीमधले जे काही कोणतेही निर्णय आहेत ते घेत असताना त्यांना अमित शहांची ते दिल्लीत जातात, अमित शहांशी चर्चा करतात आणि मग ते निर्णय घेतात. ही जी एकनाथ शिंदेंना एक अशी खात्री वाटायला लागलेली होती की आपल्या पाठीशी कोण आहे, तर आपल्या पाठीशी अमित शहा आहेत, ज्यांनी आपल्याला शिवसेना उभारायला, शिवसेना पक्ष आपल्या स्थापन करायला किंवा हा पक्ष आपल्या ताब्यामध्ये द्यायला ज्यांनी एक अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे ते अमित शहा आपल्या बरोबर आहेत. हा आत्तापर्यंतचा एक एकनाथ शिंदेंना विश्वास होता आणि त्याप्रमाणे गेल्या 2.5-3 वर्षामधला जे काही सगळा काळ आहे, अगदी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राहिले तिथपासूनचा जर आपण काळ बघितला तर सातत्याने अमित शहा एकनाथ शिंदेंचं जे काही म्हणणं असेल त्याला कायम ते पाठिंबा देत राहिलेले आहेत किंवा त्यांचे प्रश्न सोडवत आलेले आहेत. पण या वेळेला असं होताना दिसत नाहीये, या वेळेला असं घडलेलं नाहीये. आणि म्हणूनच एक चर्चा सुरू होतीये की एकनाथ शिंदे हे आता त्या अर्थाने एकटे पडलेत का, म्हणजेच आता एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या बाबतीमध्ये, पक्षाच्या बाबतीमध्ये, जागांच्या बाबतीमध्ये, उमेदवारीच्या बाबतीमध्ये किंवा पक्षवाढीच्या बाबतीमध्ये आता जे काही करायचं आहे ते त्यांना स्वबळावर करायचं आहे, स्वकष्टावर करायचं आहे, स्वमेहनतीवर करायचं आहे. जो एक सतत आधार आपल्याला आहे, हे जे एक त्यांचं मनोबल होतं, एक जे वाटत होतं ते आता कुठेतरी ब्रेक होत आहे. याची जाणीव एकनाथ शिंदेंना निश्चित आत्ताच्या या दिल्ली दौऱ्यामधनं झालेली असणार आहे. आणि म्हणून मी त्या अर्थाने म्हणतोय की हा एकनाथ शिंदेंसाठी जबरदस्त धक्का आहे. सुनेत्रा पवारांचा काही विषयच नाही आहे. तो प्रश्न दिल्लीत सुटला काय आणि तो महाराष्ट्रात सोडवला काय, त्यांना त्याच्या बाबतीमध्ये काही फार दुःख होण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे त्या विषयावर आपण काही आत्ता बोलूयात नको. आत्ता मुख्य मुद्दा आहे तो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा. आता हा प्रश्न घेऊन पुन्हा राज्यात म्हणजे पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरचा संघर्ष आलाच. देवेंद्र फडणवीसांच्या कुरघोड्या आल्या. एक लक्षात घ्या, जो फॉर्म्युला होता तो मुळामध्ये एकनाथ शिंदेंना मान्य नाही आहे. त्यातून नाशिकची जागा असेल, छत्रपती संभाजीनगरची जागा असेल, या जागा आपल्याकडेच राहिल्या पाहिजेत हा त्यांचा आग्रह आहे. म्हणजे आत्ता ठाणे आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, नाशिक आहे, ही जी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेलेली आहे. पण नाशिकवर भाजप अडून बसलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या जागेवरनं काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा ही एकनाथ शिंदेंना हवी आहे. त्यामुळे आता त्या बाबतीतला एक संघर्ष हा निश्चित उभा राहणार आहे. त्यातून रायगडचा जो प्रश्न आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एका तडजोडीतनं सुटेल अशी एक शक्यता आहे. म्हणजे पालकमंत्रीपद शिवसेनेला घ्या, पण सुनील तटकरेंच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी द्या. कदाचित हा फॉर्म्युला जो काही सुनील तटकरेंनी पुढे केलेला आहे तो कदाचित शिवसेना मान्य करेल, एकनाथ शिंदे मान्य करतील. पण तरीही नाशिकचा प्रश्न आहेच आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे पुण्याचा एक प्रश्न आहे. पुण्याच्या बाबतीमध्ये पुण्यावर देखील जरी शिवसेना एकनाथ शिंदेंचा दावा नसला किंवा ते काही फार त्याच्या बाबतीमध्ये आग्रही नसले तरी भाजप पुण्याच्या बाबतीमध्ये आग्रही आहे. त्यामुळे पुण्याच्या बाबतीमध्ये पुन्हा आपल्याकडे यावं यासाठी कदाचित सुनेत्रा पवारांवर पुन्हा एक दबाव तंत्र टाकलं जाऊ शकतं आणि त्या बदल्यामध्ये मग त्यांना दुसरी कोणती जागा देता येते का याचा विचार केला जाऊ शकतो. त्याच्या पुन्हा बैठका होतील. पण हा संघर्ष जास्त अधिक पुण्यातली जी जागा आहे ती कदाचित एक दबाव तंत्राचा भाग म्हणून सुद्धा भाजप त्या जागेकडे बघत असेल. म्हणजे एकनाथ शिंदेंना एक दबाव असावा की आम्ही पुण्याची पण मागतो. म्हणजे आम्ही फक्त नाशिकबद्दल बोलत नाही आहोत, आम्ही फक्त छत्रपती संभाजीनगरबद्दल बोलत नाही आहोत, आम्ही पुण्याबद्दलही बोलतोय. पुण्याची जागा ही कदाचित राष्ट्रवादीकडेच राहील अशी शक्यता दाट आहे.
पण आता मुद्दा पुन्हा मुख्य मुद्दा कुठे आला तर अमित शहानी हे सगळं जे काही घोडं आहे ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवून दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच या बाबतीतले निर्णय घेतील हे आलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये, कारण आता एकनाथ शिंदे म्हणजे जो काही फॉर्म्युला 11-4-2 हा जो ठरवला गेला होता तो मान्य झालाय असं नाहीये, पण तो जो ठरवला गेला होता पुन्हा त्या मुद्द्यावर आता एकनाथ शिंदे मान्य करणार नाहीत. त्यांना किमान 6 नाही तर 5 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, कदाचित अशा पद्धतीने एक त्यांची भूमिका राहील. आता दुसरीकडे एक चर्चा सुरू झाली आहे. ठाण्याच्या बाबतीमध्ये भाजपने विचार केला की ठाणे हे एकनाथ शिंदेसाठी आपण सोडायचं, पण आता तिथे पुन्हा एक ट्विस्ट येतोय. म्हणजे भाजप एकनाथ शिंदेंना फार सरळ चालू देत नाही, फार काळ शांत राहू देत नाहीत, सतत एकनाथ शिंदेंना कुठल्या तरी प्रश्नामध्ये गुंतवून ठेवायचं. आता भाजप ठाण्यामध्ये सुद्धा भाजपचे तिथले जे आमदार आहेत ते आता असं म्हणायला लागलेत की आज इथे भाजपची संख्या जास्त आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे सदस्य लागतात ती संख्या आपल्याकडे 400च्या वर आहे. असं असताना आपण ठाणं का सोडायचं? ठाणं पालघर हा जो आपला मतदार इथे आपला सगळ्यात मोठा वोटर आहे तो आपण का सोडायचा? आणि त्यासाठी आता भाजपचे काही आमदार हे हितेंद्र ठाकूरांच्या म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर असतील, त्यांचे सुपुत्र असतील, यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आणि त्यामुळे आता अचानक एकदम हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला फार महत्त्व आलंय, कारण त्यांच्याकडे ज्या 71 जागा आहेत त्या जागांचा पाठिंबा आता भाजपही मागताय. आणि त्या जागांचा पाठिंबा तर एकनाथ शिंदेंनी ऑलरेडी मागितलेला आहे. एकनाथ शिंदे तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचा बहुजन विकास आघाडी पक्ष आमच्यामध्ये तुम्ही विलीन करा, आम्ही तुमच्या चिरंजीवांना विधान परिषदेची उमेदवारी देतो. पण तसं झालेलं नाहीये, बबियाकडनं तशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला नाहीये. पण आता ठाण्याच्या वरनं बहुजन विकास आघाडी जी आहे ती किंगमेकरच्या भूमिकेमध्ये येते, कारण कोणाला पाठिंबा द्यायचा हे आता बहुजन विकास आघाडी ठरवणार आहे. आणि ठाण्यामध्ये पुन्हा एक शिंदेंना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलेला आहे. त्यामुळे आता इथे आल्यानंतर विधान परिषदेच्या या जागांवरनं पुन्हा हा संघर्ष पेटणार हे अगदी नक्की. आता जिथे तिढा सुटणारच नाही तिथे काय, तर तिथे जे महापालिकेला जे काही गणित मांडलं गेलं होतं की जिथे आपलं जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत, अशा पद्धतीचा फॉर्म्युला हा हे तिघही ठरवतील. आणि त्याप्रमाणे म्हणजे उद्या आपल्याला आश्चर्य वाटायला नको की ठाण्यामध्ये भाजपचाही उमेदवार उभा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा उभा आहे. नाशिकमध्ये भाजपनी पण उमेदवार दिलाय, शिवसेनेनी पण दिलाय. हे चित्र म्हणजे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादीनी पण दिलाय आणि भाजपनी पण दिलाय. हे चित्र कदाचित बघायला मिळू शकतं, अशी आत्ताची एकूण स्थिती आहे. पण आता एका वाक्यात शेवट करायचा झाला तर अमित शहांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना हा संदेश दिलाय का की आता याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही सातत्याने दिल्लीमध्ये येऊ नका, दिल्लीत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, जे सोडवायचे ते देवेंद्र फडणवीसांकडेच सगळे अधिकार आहेत हे सांगून एक प्रकारे आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज ही फारशी उरलेली नाही आहे असे काही संकेत याच्यातनं दिले जात आहेत का, हा त्यातला खरा कळीचा प्रश्न आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, कारण मी त्या वाचतो. अतिशय प्रगल्भ अशा, अतिशय सूचक अशा आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या कमेंट्स या तुमच्या असतात. म्हणजे कधी कधी मला सुद्धा असा प्रश्न पडतो तुमचे कमेंट्स वाचल्यानंतर की अरे हा मुद्दा मी विसरलो की जो मला या कमेंट्समधनं मिळाला.